नुकसानाची पाहणी करताना जिल्हाधिकारी महोदय, SP साहेब, आमचे आपल्या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संतोषजी बांगर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या 1-1 किलोमीटर जे काही पाणीचा पात्र नदीच्या पात्रामध्ये थांबू शकला नाही म्हणून त्यांनी बाहेर मारला आणि त्याच्यामुळे मोठ्या नुकसानवर झालेली दिसतील. त्याचे सर्व एक वस्तुनिष्ठ पंचनामे केले जाईल. ते घराचे पंचनामे असतील, शेतीचे पंचनामे असतील, गुराढोरांचे असतील, जीवितहानी असेल, ज्या ज्या ठिकाणी हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी महोदय स्वतः मॉनिटरिंग करू लागले. रात्रीही आम्ही 2 वाजेपर्यंत सर्व याची तंतोतंत माहिती घेतली. आज सकाळी 7 वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या सर्व शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असेल, मला वाटतं की 30 मंडळ हे अतिवृष्टीचा धोका त्याच्याही पुढे गेलेले आहे. त्याची जे काही आपली जे नियम आहे, निकष आहे, त्याच्यात 141 मिलीमीटर पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील. काही सहकारी संस्था असतील, काही उद्योगपती असतील, काही व्यावहारिक व्यापारी असतील, काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील, यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर काम करू लागली, पण त्यांनी बाकीच्या लोकांनी त्याला मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी, सर्व मॉनिटरिंग, कंट्रोलिंग, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मी स्वतः, आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष बांगर साहेब बी प्रत्येक ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले, शेतापर्यंत गेले, संकटाच्या काळामध्ये मदत केली. हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे की हे संकट आसमानी आहे. या आसमानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांनी मदत करावी आणि विशेषतः सरकारी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही.